जर समजा शेतकऱ्यानं अशा पद्धतीनं करायचं ठरवलं तर माहिती तुम्हाला कोणी दिली? समजा हे तुम्ही माळवं करा, तुम्ही ह्याच्या अगोदर तर कधी माळवं केलं नाही, कोणी सांगितलं तुम्हाला हे करण्यासाठी? ते आमचे भाऊ करते, चुलत भाऊ. अच्छा, तुमचे बंधुराज करते त्यांच्यापासून. तर आता ह्याच्यामध्ये फवारण्या वगैरे पण राहतील. हो ना. आतापर्यंत तुम्ही रोपं लावले तर 3-3.5 हजार. त्याच्यानंतर 1 एकरला ड्रिप केलंय. पाणी तुम्हाला विहिरीचं आहे. 1 एकरला संपूर्ण हे पण केलंय तुम्ही, काय म्हणते, ड्रिप पण केलंय. 1 लाख रुपये खर्च आला. आता फवारणीला कोणत्या कोणत्या फवारण्या लागतात त्याच्या? फवारणी काय जसं विजीन असेल तशी फवारणी. अच्छा, टॉनिकची पण असेल एखादी त्याच्यामध्ये. किती दिवस चालतं ह्याचा बार? एकदा 2 महिन्यापासून चालू झाल्यावर? त्याचा बार 8 महिने. 8 महिने चालत 10 राहते. महिने चालते. छान. तर सगळं मिळून आपल्याला 2.5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. तर कमीच अपेक्षित करायला, कारण की 1.5 लाख रुपयापर्यंत तो तुमचा तोडणी बिडणी ह्या सगळ्या गोष्टी खर्चच जाईल तुमचं. निव्वळ नफा हां, खर्च जाऊन 2-2.5 लाख राहतील, जे की वर्षामध्ये चांगले समजा शेतकऱ्यांना करायला पाहिजे अशा गोष्टी. कारण पारंपरिक शेती करत असताना बाजरी सोयाबीन ह्याच्यामध्ये त्या पद्धतीनं भाव बी लागत नाही आणि शेतकऱ्याला पैसेही राहत नाहीत. तर चांगली गोष्ट, चांगलं करत राहा. तुम्हाला शुभेच्छा.